शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये मॅच्युरिटी अवस्थेत वजन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून आणि स्प्रेच्या माध्यमातून कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. जर चॅनलवरती आणि पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, मॅच्युरिटी अवस्थेत वजन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी पोटॅशियम या न्यूट्रिएंटची गरज असते. तर बाजारामध्ये पोटॅशियमयुक्त खते अनेक उपलब्ध आहेत. त्यापैकी आपण SOP 0050 8047 त्याच्यासोबत पोटॅश या खताचे मित्र मॅग्नेशियमचा वापर करत असताना आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा, जेणेकरून पोटॅशियमयुक्त खतांचे अपटेक होण्यासाठी मदत करते. किंवा पोटॅशियम सोनाइट KMS यासारख्या खतांचा वापर करू शकता. जर आपण सुरुवातीच्या काळात नायट्रोजनचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला असेल तर आपण मॅच्युरिटी अवस्थेत मॉलिब्डेनमचा वापर करून नायट्रोजन पचण्यासाठी मदत करू शकता. तर फवारणीच्या माध्यमातून पोटॅशियम खतांचा वापर करत असताना 50% पाणी टच झाल्यानंतर आपण PDH 200 लिटर बनवण्यासाठी 700 ग्रॅम, त्याच्यासोबत बोरिक ॲसिड 200 ग्रॅम अशा प्रकारे स्प्रे घेऊ शकता. तर दुसरा स्प्रे 100% पाणी टच झाल्यानंतर 0050 200 लिटर पाण्यासाठी 700 ग्रॅम आणि 200 लिटर पाण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे घेऊ शकता. त्यानंतर 10 दिवस झाल्यानंतर तिसरा स्प्रे घेत असताना 200 लिटर पाण्यासाठी सोनाइट 500 ग्रॅम, त्याच्यासोबत बोरान 200 ग्रॅम अशा पद्धतीने स्प्रे घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.